तुम्ही बोटीमध्ये काय नेमका प्रकार घडला? कसं जीव वाचला? काय नाही, आम्ही गेट ऑफ इंडियावरून तिकीट घेतली. आम्ही 8 जण होतो आमची फॅमिलीमधले, आणि 8 जण असल्यावरती आमची 3 वाजताची तिकीट होती, सॉरी ट्रेन, बोट होती. तर आम्ही 3 वाजता बसलेलो, तर 40-50 मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो. त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडल्यानंतर आम्हाला धक्का बसला, तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोटमध्ये. आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे, आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटीमधले लोक आहे ना, एक आमच्या बोटवर पडलेला, तो 90% गेलेलाच होता, आणि एक तिथेच लटकला त्या बोटला, जे त्या बोटमधला 90% तो पण गेला. आणि आम्ही थोड्या वेळ आमची बोट छान म्हणजे चांगली चालत होती. 5 मिनिट झाले, मग आम्हाला ओरडायला लागले की यार म्हणजे जॅकेट पेनो. तर माझा भाऊ माझ्या साईडलाच होता, तर त्याने जॅकेट काढले, सगळ्यांना दिले घाला करून. ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी घातले, आणि आम्ही पण घातले. मग तशी थोड्या वेळाने बोट अशी अर्धी बुडत अशी आडवी पडली. तर मग काही लोक त्या बोटीखाली फसले आणि काही लोक वाहत चालले गेले. लेडीज, प्रेग्नेंट्स वगैरे होते खूप सारे, आणि बच्चे लोक पण होते, ते पण वाहत गेलेले. आणि आमच्याकडे छोटा बाळ होता, आणि माझी सासूबाई आणि मी, माझी आई, माझे भाऊ हे प्रोग्राम करीता आलेले इथे. तर मी बोलली चला आम्हाला फिरायला घेऊन गेलेलो, एलिफंटाला जायचं करून. तर असा प्रकार घडलेला. पण तुम्ही जेव्हा सगळे प्रवासी होते, ऍक्सिडेंट झाला त्याच्या आधी कोणी जॅकेट घातलेलं नाही, असं आम्हाला आयडियाच नव्हती ना काही होणार आहे. आणि त्यानंतर आम्हाला जे तो प्रकार घडला ना दुसऱ्या बोटचा, त्यानंतर पण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे आमची बोट चालूच होती. त्यानंतर मग त्यांनी हात वरती गेले, कोणी ड्रायव्हर जो पण आहे, आणि मग आम्हाला बोललं की जॅकेट पेना. मग म्हणजे आम्हाला डाऊट आलेला की आम्ही बुडणार आहे. आम्हाला विश्वासच नव्हता की आम्ही वाचणार आहे. ते जॅकेटमुळे आम्ही थोडं सेफ राहिलो. ज्यांचे जॅकेट फ्लोमुळे उडाले ते बुडाले सगळे, आणि आम्ही थोडे नाही का स्वतःला वाचवत त्या बोटीला धरून माझे बाबा सगळे बच्चूला एका हातावरती असं पकडलं माझ्या भावाने वगैरे. आणि मग आम्ही हेल्प करून दुसऱ्या बोटी होत्या आजूबाजूला, त्यांना आवाज देत होतो, त्यांनी इग्नोर करत होते काही. तुम्ही कुठून आले होते? किती लोक होते? आम्ही कुर्ल्यावरून निघालेलो इथे गेट ऑफ इंडियाला, एलिफंटाला जायला. बस मी इथेच राहते कुर्ल्याला, पण माझी फॅमिलीला प्रोग्राम करता बोलवलं होतं ना, तर त्यासाठी मी बोलली चला आता आहे सुट्टी तर जाऊया. तर हा प्रकार घडला. मग त्यानंतर आम्हाला अर्धा तास आम्ही असेच ओरडत राहिलो, अर्धा-पाऊण तास असेच ओरडत राहिलो. काही लोक तर बुडूनच गेले, पण आम्ही पकडूनच होतो. आणि मग फटाफट 2 ते 3 बोट आले आम्हाला घ्यायला, आणि ज्यांना जसं वाचवता आलं त्या लोकांनी खूप हेल्प केली, खोटं नाही, खूप हेल्प केली, आणि आम्हाला वाचवण्यात आलं. तर माझे 2 भाऊ आणि माझी आई दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, आम्ही 5 जण इकडे आहे. त्यांची थोडी कंडिशन डाऊन झालेली, त्यांच्या तोंडामध्ये रॉकेल वगैरे गेलेलं त्या पाण्यामधलं, त्यामुळे त्यांची वीक झालेली फुल कंडिशन. लहान मुलगा, हा छोटा बाळ होता, त्याला तो आधी फसल्यानंतर तो फसलेला आधी. मग आम्ही ओरडलो की शार्विल, त्याचं नाव शार्विल आहे. मी बोलली याला वाचवा कसंही करून, आपण गेलो तरी चालते, पण त्याला कसं तरी कोणाच्या तरी हाताला लागवा, म्हणजे त्या बोटवाल्यांच्या हाताला. मग गुड लक ते बोट आली आमच्याकडे, आमच्या जवळ आली. तरी आम्ही खूप प्रयत्न करून चढलेलो, आणि बाळाला तिथले होते ना जो आम्हाला वाचवण्याकरता आलेले, त्यांच्या हातात दिलेले. किती वर्षाचा बाळ आहे तुमचं? 14 महिन्याचा. आणि एक म्हणजे 7 वर्षाचा मुलगा आमच्या समोरच डेथ झाली त्याची. जे त्याला काढलेला आम्ही दुसऱ्या बोटमध्ये घेतलेलं, पण त्याला बॅग हे नव्हती, लाईफ जॅकेट नव्हतं, त्यामुळे त्याचा जीव नाही वाचू शकला. पण 2 फॉरेनर होते ना, त्यांनी 7 ते 8 जणांना वाचवलं. ते दोघं कपल होते ना, म्हणजे ते
स्वतःचा जीवाची काही पर्वा न करता ते एक कोंड्याला दोघं जे सगळ्यांना वाचवायची कोशिश करत होते. आणि ते स्वतःही चांगले आहेत. गेले ते लोक आतापर्यंत इथेच होते आणि जे वाचले ते पण म्हणजे आतापर्यंत होते इथे गेले. तुमचा बाळ 14 महिन्याचा आहे. त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये कसं पकडलं, कसं पाण्यात? माझ्या भावाला मी ओरडली की शार्विलला घे आधी. त्याने खांद्यावर घेतलं आणि एक हात त्या बोटला लावला. इथे बाळ होता आणि त्याने एक हात बोटला लावला आणि त्याला वाचवलं. आणि मग तिथून बोट आली. बरं झालं ते. आम्ही जर 5 मिनिट 10 मिनिटच्या नंतर बोट आली असती तर आम्ही खाली बुडालो असतो. ते लक आमचं की ती बोट आम्हाला वाचवायला आली.